नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला दुसरा ज्यूस आपण कालच्या लेक्चरमध्ये गॅस्ट्रिक ज्यूस पाहिला होता. तर आजच्या लेक्चरमध्ये पुढचा महत्त्वाचा ज्यूस आहे पॅनक्रियाटिक ज्यूस. ओके, तर हा पण ॲज अ एसक्यू म्हणून आपल्याला पाहिजे बाळांनो. तसं तर डिटेल खूप आहे बुक्समध्ये, बट एसक्यूच्या पॉइंट ऑफ व्ह्यून आपल्याला काय कंटेंट लागणार आहे त्या पद्धतीने मी तुम्हाला कंटेंट या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहे. सर्वांनी लक्षपूर्वक ऐकायचे. चला सुरू करूया. आपण गॅस्ट्रिक ज्यूस ज्या पद्धतीने पाहिलं होतं त्याच पद्धतीने ह्याचा आपण पॅटर्न पाहणार आहोत. काय तर पहिल्यांदा डेफिनेशन काय, इट इज अ डायजेस्टिव्ह सिक्रेशन. काय डायजेस्टिव्ह सिक्रेशन प्रोड्युस्ड बाय एक्झोक्राइन पार्ट ऑफ पॅनक्रियाज. म्हणजे पॅनक्रियाज या जो ऑर्गन आहे त्याच्या एक्झोक्राइन जो पार्ट आहे, एंडोक्राइन आणि एक्झोक्राइन त्याचे दोन पार्ट असतात, आणि त्याच्या एक्झोक्राइन पार्ट मधून जे सिक्रेशन निघतं त्याला पॅनक्रियाटिक ज्यूस म्हणतं. आणि हे सिक्रेशन थ्रू कशा तर बाळांनो आपल्या ह्याच्यानुसार निघतं. काय म्हणतात, पॅनक्रियाज मधून एक्झोक्राइन पार्ट कडून निघतं आणि कशामध्ये रिलीज केलं जातं तर डिओडिनम मध्ये. ओके, डिओडिनम मध्ये ते आपलं डायजेस्टिव्ह ज्यूस कशामध्ये स्टमक मध्ये होत होतं, पण मात्र हे आपल्या डिओडिनम मध्ये हे होतं. ओके, नंतर आता बघा बाळांनो प्रॉपर्टीज आणि त्याचं कंपोजिशन. प्रॉपर्टीज काय की तो अल्कलाइन आहे. पॅनक्रियाटिक ज्यूस कसा आहे, अल्कलाइन आहे. नंतर कलरलेस आहे. ओके, त्याला कलरच नाही. नंतर व्हॉल्यूम आपण बाळांनो गॅस्ट्रिक ज्यूसचं व्हॉल्यूम असंच पाहिलं होतं. तसंच पॅनक्रियाटिक ज्यूसचं व्हॉल्यूम काय बाळांनो 500 ते 800 ml पर डे. म्हणजे आता हे जे व्हॉल्यूम आहे ते समजा आता काही बुक्समध्ये 1000च्या पुढे दिलेलं आहे, तर इट्स व्हेरिएबल, बट एक आयडियल म्हणून 500 ते 800 ml पर डे किंवा 1000 ml पर डे असं पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके, हे या पद्धतीने आपल्याला व्हॉल्यूम लक्षात ठेवायचे. नंतर त्याचा पीएच आहे बाळांनो 7.8 to 8.4. बघा बाळांनो परत हा ऍसिडिकच प्रॉपर्टी शो करतो. नंतर आहे पॅनक्रियाटिक ज्यूसचं त्याचं बाळांनो क्लासिफिकेशन. तर पॅनक्रियाटिक ज्यूसचं क्लासिफिकेशन काय म्हणते बाळांनो, तर ज्यूस आहे म्हणल्यावर त्याच्यामध्ये वॉटर असतं 99.95%, नंतर सॉलिड असतं 0.5%. आता या सॉलिड मध्ये दोन कॅटेगरी, एक ऑर्गॅनिक सबस्टन्सची कॅटेगरी आणि दुसरी इनऑर्गॅनिक सबस्टन्सची कॅटेगरी. ऑर्गॅनिक सबस्टन्सच्या कॅटेगरीमध्ये एन्झाईम्स येतात मेनली. तर त्या एन्झाईम्स मध्ये कोणकोणते एन्झाईम्स येतात बाळांनो, तर पहिली गोष्ट लक्षात ठेवा, पॅनक्रियाटिक ज्यूस हा कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅट यांना डायजेस्ट करण्याचं काम करतो. तर प्रोटिओलायटिक म्हणजे प्रोटीनला डायजेस्ट करणारे एन्झाईम कोणकोणते आहेत बाळांनो, ट्रिप्सिन, किमोट्रिप्सिन आणि कार्बोक्सी पेप्टिडेज. हे जे एन्झाईम्स आहेत हे एन्झाईम्स आपल्या ह्याच्यामध्ये स्टमक मध्ये किंवा जो कायम बनलेला आहे त्याच्यामध्ये प्रोटीनचं डायजेशन करण्याचं काम बाळांनो हे करत असतात. नंतर अमायलोलायटिक काय करतात बाळांनो, तर पॅनक्रियाटिक अमायलेज म्हणायचा एन्झाईम असतो तो या डायजेशन मध्ये हेल्प करतो. नंतर लिपोलायटिक म्हणजे लिपिडचं डायजेशन काय बाळांनो, तर त्याच्यामध्ये पॅनक्रियाटिक लिपेज येतं, बाइल साल्ट ऍक्टिव्हेटेड लिपेज येतं. हे जे एन्झाईम्स आहेत बाळांनो ते एन्झाईम्स आपल्या लिपिडला म्हणजे फॅटला डायजेशन करत असतं. ओके, नंतर आहे अदर अल्ब्युमिन आणि ग्लोब्युलिन. ओके, अदर मध्ये ही कॅटेगरी येते बाळांनो. नंतर इनऑर्गॅनिक मध्ये तुम्हाला मी परत सांगितलं होतं बाळांनो, इनऑर्गॅनिक जिथं कंटेंट येतो तिथं आपण काय करायचंय, पिरियडिक टेबल मधले सगळे मेटल्स, नॉन मेटल्स या पद्धतीमध्ये पाहायचे. तर ह्याच्यामध्ये सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, क्लोराईड, फॉस्फेट, कार्बोनेट या पद्धतीची इनऑर्गॅनिक सबस्टन्स यात आपल्याला पाहायला मिळतात. तर बाळांनो आता पुढं त्याचं कंपोजिशन. आता कंपोजिशन मध्ये काय बाळांनो, तर प्रोटिओलायटिक एन्झाईम्स. आता प्रोटिओलायटिक एन्झाईम नेमकं काय करतात बाळांनो, तर प्रोटीनला डायजेस्ट करतात आणि त्याला कन्वर्ट करतात पेप्टाइड्स आणि अमायनो ऍसिड मध्ये. पेप्टाइड्स किंवा अमायनो ऍसिड मध्ये त्याला कन्व्हर्जन करण्याचं काम आपले हे प्रोटिओलायटिक एन्झाईम करत असतात. नंतर अमायलोलायटिक एन्झाईम्स काय करतात, स्टार्चला माल्टोज मध्ये कन्वर्ट करतात. ओके,
अमायलोलायटिक मध्ये काय करतात बाळांनो, स्टार्चला माल्टोज मध्ये. नंतर लिपोलायटिक एन्झाइम्स काय करतात बाळांनो, तर फॅटचं डायजेशन करणारे कंपोजिशन आहेत, त्याला फॅटी ऍसिड मध्ये कन्वर्ट करण्याचं काम हे आपले लिपोलायटिक एन्झाइम्स करतात. ओके, एवढं समजलं. नंतर फंक्शन ऑफ पॅनक्रियाटिक ज्यूस. आता पॅनक्रियाटिक ज्यूसचे फंक्शन काय काय आहेत, तर बाळांनो पहिल्यांदा ऍसिडिक काइम जो आहे, जो स्टमक मधून आलेला आहे डिओडिनम मध्ये, त्याला न्यूट्रलायझेशन करण्याचं काम आपलं पॅनक्रियाटिक ज्यूस करत असतो बाळांनो. आता आपल्या स्टमक मध्ये जो बोलस आहे, त्या बोलस मध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिड मिसळतो ना बाळांनो, तर ते ऍसिडिक होतं आणि तो ऍसिडिक तिथं कायम बनून तो जसाही इंटेस्टाईन मध्ये आला, त्या इंटेस्टाईन मध्ये आपल्या डिओडिनमच्या पार्ट मध्ये आपला तो पॅनक्रियाटिक ज्यूस असतो. तर हा पॅनक्रियाटिक ज्यूस त्याला न्यूट्रलाइज करत असतो. नंतर काय करतो बाळांनो, डायजेस्ट प्रोटीन्स सच ॲज कार्ब, फॅट आणि न्यूक्लिक ऍसिड. तर प्रोटीन, कार्ब, फॅट आणि न्यूक्लिक ऍसिडचं डायजेशन करण्याचं काम बाळांनो पॅनक्रियाटिक ज्यूस करत असतो. नंतर प्रोव्हाइड्स ऑप्टिमल अल्कलाइन पीएच फॉर एन्झाइम ऍक्टिव्हिटी. म्हणजे काय, तर एन्झाइम ऍक्टिव्हिटीसाठी जो अल्कलाइन पीएच नेसेसरी लागणार आहे बाळांनो, तो प्रोव्हाइड करण्याचं काम आपलं पॅनक्रियाटिक ज्यूस करत असतो. एक इम्पॉर्टंट नोट म्हणून लक्षात ठेवा, तर जे आपलं पॅनक्रियाटिक ज्यूस आहे ते कोण सिक्रेट करतं बाळांनो, तर आहे ते ऍसिनार सेल्स अँड डक्ट सेल. ह्या ज्या सेल्स आहेत त्या सेल्स सिक्रेशन करण्याचं काम करतात आणि ते कशामध्ये, डिओडिनम मध्ये सिक्रेशन करतात. तो थ्रू कशाद्वारे, पॅनक्रियाटिक डक्ट. पॅनक्रियाटिक डक्ट द्वारे ते रिलीज करण्याचं काम हे आपला करत असतात. तर बाळांनो आज आपण पॅनक्रियाटिक ज्यूस पाहिलं आणि डायजेस्टिव्ह सिस्टीम बाळांनो इथंच आपण आता संपवत आहोत. डायजेस्टिव्ह सिस्टीमचा मेन एलसीक्यू पार्ट आपण इतक्या 4 ते 5 लेक्चर मध्ये घेतलेला आहे. सगळ्यांनी मन लावून वाचायचे बाळांनो. शेवटपर्यंत आपले जे टॉपिक झाले नाहीत ते टॉपिक वारंवार वाचायचे आणि त्याचं होप्स आपल्याला सोडायचे नाहीत बाळांनो. मी दिलेला कंटेंट व्यवस्थित मन लावून वाचा, एकदम ॲक्युरेट मार्क बाळांनो एक्झाम मध्ये तुम्हाला येताना दिसतील. आता पुढच्या लेक्चर मध्ये आपल्याला हिमोपोएटिक सिस्टीम स्टार्ट करायचे. तर आजच्या लेक्चर मध्ये आपण इथेच थांबूयात. हॅव अ गुड डे, बाय.